नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन वेगवेगळ्या कारवाईत रेतीची तस्करी करणारे 2 टिप्पर जप्त केले। तर या कारवाईत 80,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भंडारा जिल्ह्यातून मौदा मार्गे नागपूरच्या दिशेनं रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळताच मौदा पोलिसांनी भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर माथनी मौदा शिवारातील टोल प्लाझाजवळ नाकाबंदी केली आणि संशयित वाहनं तपासायला सुरुवात केली। त्यात त्यांनी MH49 CF 7677 या क्रमांकाचा टिप्पर अडवून झडती घेतली। यात रेती आढळून आली। आवश्यक कागदपत्र मागितली असता कुठलेही अधिकृत कागदपत्र सादर करू शकला नाही। त्यामुळे बिना रॉयल्टी रेती आढळून येताच पोलिसांनी रेतीसह टिप्पर ताब्यात घेतला। तर LCBच्या पथकानं याच महामार्गावर गुमथळा कामठी शिवारात नाकाबंदी केली। तेव्हा MH40 CB 5055 या क्रमांकाचा टिप्पर अडवून झडती घेतली। तेव्हा त्यात रेती आढळून आली। रेती विना रॉयल्टी वाहतूक होण्याचं चौकशीत स्पष्ट होताच पोलिसांनी रेतीसह टिप्पर जप्त केला। तर पंचनामा करत मौदा पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला। या दोन्ही प्रकरणात मौदा पोलिसांनी टिप्पर चालकांसह मालकांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे। 2 वेगवेगळ्या कारवाईत 2 टिप्पर जप्त करण्यात आले, तसंच इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल 80,80,000 रुपये आहे।